बातमी भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आले, तर यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना अद्याप फोन आल्याची माहिती मिळत नाहीये। त्यांना अद्याप फोन आला नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। मुनगंटीवारांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी TV9 मराठीला दिली। तर सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांचाही पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुधीर मुनगंटीवार यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आला नाहीये। तर आतापर्यंत कुणाकुणाला फोन आलेत भाजपच्या मंत्रिपदासाठी आपण पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले आणि अतुल सावे यांना फोन आलेले आहेत। खरं तर यातील 4 आमदार हे यामध्ये त्यांना नवीन संधी मिळणार आहे। यामध्ये माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मंत्रिपदासाठी फोन आले। यासोबतच पंकज भोयर, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक आणि संजय सावकारे यांनाही मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे। यासोबतच अशोक उईके, आशिष शेलार, आकाश फुंडकर आणि जयकुमार गोरे या सगळ्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या या घडामोडींना वेग आलेला आहे। मात्र महत्त्वाची बातमी म्हणजे मुनगंटीवारांना पक्षात कोणती मोठी जबाबदारी आता देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? जाहीर केली त्यात काही धक्के सुद्धा आहेत। त्यामध्ये सर्वात धक्का म्हणजे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं त्या यादीमध्ये नाव नाही। त्यासोबतच रवींद्र चव्हाण जे मंत्री होते गेल्या सरकारमध्ये, शिंदे सरकारमध्ये, त्यांचं सुद्धा नाव नाही। सुरेश खाडे यांना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे। त्यासोबतच गावित यांना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात आश्चर्यकारक नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं आहे। त्यांना आता पक्षात कुठली जबाबदारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अपेक्षा होती की त्यांनाही कॅबिनेट मंत्री त्यांची ही वर्णी लागेल, आज त्यांना शपथ घेता येईल, परंतु त्यांना फोन आलेला नाही। त्यासोबतच रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ काही दिवसच आहे आता, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची कदाचित प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना फोन आलेला नाही असंही सांगितलं जात आहे भाजपच्या सूत्राकडनं। परंतु हे 4 नावं आणि त्यातलं सगळ्यात मोठं नाव सुधीर मुनगंटीवार यांना अद्याप फोन आलेला नाही। त्यांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। आता त्यांच्याकडे कुठली जबाबदारी सोपवली जातात, कारण की अर्थमंत्री, वनमंत्री असे महत्त्वाचे खाते त्यांनी सांभाळलेले आहेत। भाजपचा एक मोठा चेहरा, माजी प्रदेशाध्यक्ष, त्यांचं नाव या मंत्रिमंडळात फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नाही। त्यामुळे त्यांना जबाबदारी कुठली देतात याकडे लक्ष आहे। प्रदेशाध्यक्ष पद खाली होणार काही दिवसात। चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदे वर्णी लागलेली आहे, त्यांचाही कार्यकाळ पूर्ण झालेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांना संधी दिली तर मग 3 लोक, सुरेश खाडे दलित चेहरा भाजपचा, त्यांनाही या ठिकाणी मंत्रिपदासाठी नाव आलेलं नाही किंवा त्यांना फोन आलेला नाही। गावित यांना सुद्धा फोन आलेला नाही। आता हे 4 वरिष्ठ नेते, गिरीश महाजन यांनी TV9 मराठीशी बोलता सांगितलं की काही जणांची अपेक्षा होती, त्यांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे नाराजी असणं स्वाभाविक आहे। वरिष्ठ स्तरावर त्यांची नाराजी जी आहे ती दूर केली जाईल, काहींना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जाईल, परंतु जे माजी प्रदेशाध्यक्ष आहे सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, त्यांना आता कुठली जबाबदारी पक्ष देणार? नक्कीच गजानन, एकूणच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी भाजपनं केल्याचं दिसतंय। जुन्या चेहऱ्यांना